काल तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर किंवा टेलिव्हिजनवर एक न्यूज बघितली असेल. लोणावळ्यामध्ये भुसी डॅमला 9 लोक पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकले. त्याच्यात 2-3 छोटी मुलं होती आणि त्याच्यातले 5 लोक वारलेले आहेत अशी आज सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवसाची म्हणजे आजची न्यूज आहे. त्यातली काही लोक वाचली. बहुतांशी एक 5 लोकांपर्यंतचा आकडा आहे की ते मृत म्हणून जाहीर केलेले आहेत. या घटनेने ॲक्च्युली मला तुम्हाला हे सांगायचं आहे की प्रत्येक पावसाच्या वेळेस अशा घटना घडतात. याच्या पाठीमागं मला हे सांगायचं आहे की मनुष्य हा अनकॉन्शियस आहे. अनकॉन्शियस म्हणजे मूर्छित अवस्थेत जगतोय. अनकॉन्शियस मीन्स बेशुद्ध अवस्था. त्याचा कॉन्शियसनेसचा प्रवास झाला पाहिजे. त्याचा प्रवास हा चेतनेकडे गेला पाहिजे. चेतना आतली पेटली ना तर त्याला कळेल की अरे हा धोका आहे. कारण प्रत्येक वेळी पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा घटना घडत राहतात. त्याचं कारण म्हणजे लॅक ऑफ मेडिटेशन. मनुष्याच्या जीवनामध्ये त्यांना कळतच नाही आहे की हा धोका आहे. तुम्ही बघितलं बरेचसे तरुण मुलं मुली सध्या ते इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर रील बनवण्याचा प्रयत्न करतात. 2 मिनटाची रील असते, 1.5 मिनटाची, 2 मिनटाची. कुठलं तरी एखादं ॲडव्हेंचर घ्यायचं, रिस्क पत्करायची, धोका पत्करायचा आणि त्याच्यावर व्ह्यूज, लोकांचे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवायचे किंवा लोकांनी म्हटलं पाहिजे की वाह काय रिस्क घेतली, काय धोका पत्करलेला आहे. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, ह्या रील्स ह्या अत्यंत टेम्परवरी म्हणजे ह्या काही क्षणांच्या आहे. पण तुमचं जीवन बहुमूल्य आहे. आता आपण साहित्यामध्ये, पुस्तकांमध्ये, लोकांच्या आत्मचरित्रांमध्ये असं वाचलं आहे की जीवन बहुमूल्य, अनमोल आहे. त्याचं कुठलं मोल केलं जाऊ शकत नाही. पण याचा अर्थ काय आहे? मला असं वाटतं की आपण जसं एखादा माणूस झोपला आहे आणि स्वप्न त्याचं आतल्या आत चाललं आहे. जोपर्यंत त्याला जाग येत नाही तोपर्यंत त्याचं स्वप्न हेच त्याचं जीवन आहे. हे तुम्ही बघितलं आहे का कधी? एखादा व्यक्ती जोपर्यंत त्याला जाग येत नाही तोपर्यंत त्याचं असं मत आहे की हे जे चाललेलं हे जे चाललं आहे तेच जीवन आहे. म्हणून पूर्वीच्या जे ऋषीमुनी होऊन गेले, संत होऊन गेले, बुद्धासारखी लोक होऊन गेली, त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जीवन जगताय हे बेशुद्ध अवस्थेतलं जीवन आहे, मूर्छित अवस्थेतलं जीवन आहे. जीवन अनमोल काय आहे की जीवन ही लास्ट छलांग आहे, शेवटची दी क्वांटम लीप आहे. शेवटची ही उडी आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला एक संधी प्राप्त झाली की जीवन अनमोल आहे हे समजून घेण्याची. कारण ह्या जीवनाच्या पलीकडे जाऊ शकतो व्यक्ती. हे गौतम बुद्धासारख्या लोकांनी, अनेक संतांनी हे सांगून ठेवलं आहे. कारण शरीर हे जास्त एक साधन आहे, टूल आहे. कारण आत्ता मूर्छित अवस्थेमध्ये जीवन अनमोल आहे काय कळत नाही. कारण एखाद्या तरुणावस्था जी असते ना, ताप आल्यासारखी असते. आपल्याला ताप येतो, टेम्परेचर वाढतं, आजारी पडतो आपण आणि सगळं शरीर असं होऊन जातं. तापाटनं उठल्यानंतर जी फिलिंग असते ती फिलिंग अत्यंत वेगळ्या पद्धतीची असते. तर तरुणावस्था ही ताप आल्यासारखी असते. त्या क्षणी तुम्हाला काही समजत नाही, ती बेशुद्ध अवस्था आहे. तर त्या क्षणी त्या वेळेला ती धाडसं केली जाण्याचा प्रयत्न असतो. आणि मला असं वाटतं की या ठिकाणी मेडिटेशन सर्व मनुष्य जातीला वाचवू शकतं. कारण कॉन्शियस होण्याचा एकमेव पर्याय म्हणजे मेडिटेशन, ध्यान. ध्यान काय करतं? जसं तुम्ही आता समजा विपश्यना मेडिटेशन केलं, विपश्यना ध्यान केलं, काय आहे? पण विपश्यना ध्यान डायरेक्टली करू नका. काय आहे
की समजा एक तासभर तुम्ही वॉकिंग करून आला किंवा काही मिनिटाचं रनिंग करून आला. थोडा पाऊस येतोय, मी थोडा कॅमेरा इथं ठेवतो. ठीक आहे, थोडी सिच्युएशन बदलले, बट आय कॅन फील बेटर. मोबाईल भिजू नये, कारण त्याच्यामध्ये बॅटरी असते, त्याच्यात पाणी गेलं की ते बंद पडतो. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ध्यानाने माणूस सॉफ्ट होतो, त्याची बॉडी सॉफ्ट होते, कोमल होते, त्याचं माइंड कोमल होतं आणि त्याला शार्प दिसायला लागतं, त्याचं जागे पण वाढतं. तर जसं जागे पण वाढेल ना, तसं मनुष्य हा अशा रिस्क घेण्याच्या गोष्टी करू नाही शकणार. कळतंय तुम्हाला? कारण रिस्क माणूस तेव्हा घेतो जेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत आहे. मला अजूनही आठवतं, माझ्या घरी आमच्या मळ्यामध्ये विहीर होती. माझ्या मळ्याच्या शेजारीच दुसरी एक मोठी विहीर होती. आम्ही तिथं सर्व मित्र पोहायला जायचो, स्विमिंग. आणि मला अजूनही आठवतं की मी वरच्या कड्यावरून डायरेक्टली खाली कधी कधी अशी मोठी कुपशी मारायचो. लक्षात घ्या. आणि इथं खूप लागायचं, उंच कड्यावरून अशी कुपशी मारायचो. मला असं वाटायचं, ती कुपशी मारायच्या अगोदर भीती वाटायचीच, मारतानाही वाटायची. पडल्यानंतर आतमध्ये खाली गेल्यानंतर इतकं फास्टपणे आतमध्ये मी जायचो खाली. आणि पुन्हा अत्यंत अशा क्षणभरामध्ये वर यावं लागायचं. पण वर येण्याची क्रियासुद्धा फार अशी भीतीदायक होती. म्हणजे आपण वर येऊ शकू का नको, म्हणजे येणं शक्य होईल का नाही. तर ते धाडस मी आत्ता नाही करणार. त्यावेळेस ते झालं, त्यावेळेस मी म्हटलं ना तुम्हाला की ती अवस्था एक तापासारखी असते, उत्ताप असतो, म्हणजे तुम्ही बेशुद्ध असता. आणि तशी धाडसं करू नये, कारण त्या वयामध्ये काही कळत नसतं. म्हणून तरुण लोकांना, जे लोक चुकीच्या पद्धतीने रिस्क घेऊन अनेक व्हिडिओज बनवतात, रील्स बनवतात, हे रील्सचं फॅड हे अत्यंत म्हणजे एक निगेटिव्ह गोष्ट आहे. जीवन हे खरोखर बहुमूल्य आहे. जीवन हे जगण्यासाठी, जागेपणाने जगण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही या सर्व चुकीच्या, धोका पत्करण्याच्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, निसर्ग हा खूप मोठा पॉवरफुल आहे. नेचर इज पॉवरफुल दॅन ह्युमन बिईंग. इट इज अ बिगेस्ट पॉवरफुल थिंग. त्याच्याबरोबर कुठलाही तुम्ही अपोज करू नका निसर्गाला, विरोध करू नका निसर्गाला. पाणी कोमल आहे, पण पाणी हे जर एखाद्या दगडावर जर सतत पडलं तर दगडाचा संपूर्ण भोगा करू शकतो, त्याची वाळू बनवू शकतो, एवढं पाण्यामध्ये शक्ती. पाणी जर महापूर आला तर प्रचंड मोठी झाडं, बिल्डिंग, मोठमोठे प्राणी याच्याकडे अलोट अशी शक्ती आहे, त्यांना सगळ्यांना वाहून घेऊन जातं. तुम्ही बघितलं असेल. कोमल निसर्ग आहे. आग्नीमध्ये हात टाकला की जाळते, बरोबर. आग लागली असेल तर माणूस ती 4-5 क्षणामध्ये त्याच्यात सापडला तर संपतो. लक्षात घ्या. इलेक्ट्रिसिटी, वाहनांचे जे अपघात आहेत, मी म्हणतो हा वाहनं आपण निर्मित केली, इट इज अ मॅनमेड व्हेकल्स. पण लक्षात घ्या, ज्या निसर्गाशी रिलेट व्हायचं असेल तर निसर्गाला अपोज करू नका, विरोध नको. निसर्गाचे काही तत्त्व पाळलीच पाहिजे, बरोबर. खूप जर ऊन असेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 12, 1, 2पर्यंत, खूप असं प्रचंड उन्हात तुम्ही 1 मिनिट जाऊ शकत नाही. आणि जर तुम्ही उन्हात गेलात तर तुम्हाला सावली शोधावं लागेल. निसर्गाचा नियम आहे की तुम्ही सावलीत थांबा. तसं मला असं म्हणायचं आहे की पावसाळ्याचा जरूर आनंद घ्या. बरीचशी तरुण मुलं, मी आता हा व्हिडिओ जो बनवतो आहे तो पुण्यातून बनवतो आहे. तर मी माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये सिंहगडला जायचो, आम्ही मित्र कंपनी सगळे.
आणि सिंहगडाचा तो पायथा खालून आम्ही वर चढायचो. मी फर्गुसनला जेव्हा आलो तेव्हा आम्ही लोणावळ्याला फिरायला गेलो होतो, आमची मित्र कंपनी सगळी. लोणावळ्यामध्ये आम्ही दिवसभर सकाळी 7 वाजता इथून पुणे स्टेशनवरून ट्रेन पकडली होती आणि लोणावळ्याला उतरलो होतो. पुन्हा ट्रेननीच माघारी आलो होतो आम्ही. संध्याकाळी जवळजवळ 8-9 वाजले होते, मला अजूनही आठवतं. आणि त्यावेळेस आमच्या वेळेस अशी काही घटना घडली नव्हती, पण त्यावेळेस मला ही गोष्ट जाणवली होती की अरे किती मुलं रिस्क पत्करताय, धोका पत्करताय आणि तो पत्कारला जाऊ नये. बरोबर, कारण पाण्याचा लोट वरून कधी येईल काय सांगता येत नाही. कारण पावसाचा जिथं जिथं पाऊस पडतो सगळीकडून पाणी एका ठिकाणी येत राहतं. मला असं म्हणायचं आहे की ध्यान तुमच्या आतमध्ये, तुमच्या बाहेर एक जागेपण वाढवेल. तर ध्यान काय आहे मी तुम्हाला थोडंसं तुम्हाला रिमाइंड करतो. तुम्ही जर 1 तासभर वॉकिंग करून आलात किंवा काही मिनिटाचं रनिंग करून आलात तर तुम्ही चुपचाप शांतपणे बसून घ्या. पद्मासनच्या पोजमध्ये बसून घ्या. झाडाखाली बसलात उत्तम, जिथं शांतता आहे तिथं बसलात उत्तम. कुठंही बसा, काही अडचण येणार नाही. आणि येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे फक्त बघत राहा. बघा, त्याला कुठला नाव देऊ नका, फक्त बघा. श्वास येतोय जातोय. शरीरावर ज्या संवेदना घडतात त्या संवेदनांकडे बघा. इमोशन्स ज्या उठत आहेत, सेन्सेशन्स जे बॉडीवर होत आहेत त्याच्याकडे दूरवरनं बघा, साक्षी भावाने बघा. मन भटकतंय, विचार आतमध्ये चालू आहेत, त्या विचाराकडेही दूरवरनं बघा आणि चुपचाप बसा. तुम्हाला कुठलंही ॲक्शन करायचं नाही. मेडिटेशन इज नॉन ॲक्शन थिंग. इफ यू विल ॲक्ट एनिथिंग यू विल मिस द पॉईंट. तुम्हाला काय करायचं आहे की चुपचाप बसून फक्त ऑब्झर्व करायचं आहे, ऑब्झर्वर व्हायचं आपल्याला. आणि हळूहळू तुम्हाला कळेल, तुमची बॉडी सॉफ्ट होते. हळूहळू तुम्हाला विचार समोर दिसायला लागतात आतले. हळूहळू तुमचं माइंड हे तुमच्या समोर येतं आणि कळतं की ते भटकत आहे. आणि हळूहळू तुमचा शार्पनेस वाढायला लागतो, तुमची चेतना जागी व्हायला लागते. चेतना म्हणजे कॉन्शियसनेस, चेतना म्हणजे जागेपण. आपल्या आतला दिवा आहे ना, तुम्ही कंदिलाचा दिवा बघितला असेल, बरोबर. तो दिवा जो आहे ना तो सोल आहे आपला, तो चेतना. तो हळूहळू जागा व्हायला लागतो आणि तुम्हाला कळायला लागतं. जसं आतून इमोशन्स उठतात ना त्याच्या अगोदर तुम्हाला ते कळायला लागतं की अरे इमोशन्स उठते. म्हणून ध्यान फार गरजेचं आहे, संपूर्ण मानव जातीसाठी गरजेचं आहे. आणि ध्यान प्रत्येक स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये कंपल्सरी केलं पाहिजे, अनिवार्य केलं पाहिजे. कमीत कमी 10 मिनिटाचं तरी ध्यानाच्या 112 विधी आहेत. त्याच्यातल्या काही विधी ह्या प्रत्येक स्कूल, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीजमध्ये हे कंपल्सरी ध्यान केलं पाहिजे. प्रत्येक गव्हर्नमेंटने याचा निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही ध्यानाच्या प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही या रीलपासून स्वतःला दूर कराल. रील बनवायचे असतील जरूर बनवा, पण असे रील बनवा जिथं कुठलाही तुमच्या जीवाला धोका नाही. ट्रेकिंग करताना आता खूप मुलं पावसाळ्यात ट्रेकिंगवर जातात. गडावर वाटा ज्या असतात निसरड्या असतात, तिथं स्वतःला अत्यंत जागेपणाने निर्णय घ्या प्रत्येक क्षणाचा. मित्रांच्या कुठल्याही सांगण्यावरून काही करू नका, कारण तुम्हाला ते स्वतः ती पावलं उचलायची आहे. तुम्ही बघितलं असतील व्हिडिओ, अनेक गडावर तरुण मुलं जात आहेत सध्या, ट्रेकिंगसाठी जात आहेत. ट्रेकिंगसाठी जरूर जा, पण तिथं कुठलाही हल्लोडबाजी करणं आणि अनकॉन्शियस पद्धतीनं जगणं, अनकॉन्शियस पद्धतीनं चालणं किंवा अनकॉन्शियस पद्धतीनं निर्णय घेणं हे अजिबात करू नका. आणि हे जर थांबवायचं असेल तर स्वतःचं जागेपण वाढवा. जसं जागेपण वाढेल तसं मला असं वाटतं की ह्या घटना थांबतील.
कारण मनुष्याचं जीवन अनमोल आहे, बहुमूल्य आहे, ज्याचं कुठलं मोल केलं जाऊ शकत नाही. कळत आहे. मी या ठिकाणी थांबतो आणि तुम्हाला तुमच्या आतमध्ये जागेपण येईल याच्यासाठीच्या शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच.